ओव्याच्या पानाची खमंग भजी. ओके, ओव्याचं महत्व काय आहे? खाल्ल्यावर हजम व्हायला, पचन व्हायला बरं. म्हणजे खायला हरकत नाही, पण नंतर ओवा खा. ओके, पण ही पानं खूप छान आहे, एकदम कोवळी आहेत. मला साहित्य सांगता काय काय? हो हो. ओव्याची पानं, हे चण्याच्या डाळीचं पीठ, धणे जिरे पावडर, मीठ, मिरची, हळद, थोडा खायचा सोडा, कारण ते असं फुलून येतं ना ते घातल्यावर, आणि तांदूळाची पिठी जराशी, म्हणजे क्रिस्पीपणा यायला. ओके, साहित्य बघितलं. आता जातोय आपण कृतीकडे. काय करतोय मला सांगता का जरा? हो, आपल्याला हवं तेवढा घ्यायचं, त्याला खाऊ दे. त्याच्यात मीठ, जिरे धण्याची पावडर, आणखी थोडं टाक, तांदूळाचा 1 चमचा. हे कंपल्सरी? तांदूळाचं पीठ क्रिस्पी होतं. पुरे आणखी हळद, हळद, तिखट. आता पाणी घालून भिजवायचं. ओके, जास्ती पातळ होता कामा नये. हेच महत्वाचं. पानाला लागणार नाही, जाईल निघून. बरोबर. आता रंग छान आला, लाल आला. आता सोडा टाक. हे देठा सकट ठेवायचं का? हो, म्हणजे बरं दिसतं ना, आणि पकडून खायला पण बरं. आता हे 5-10 मिनिटं ठेवूया, म्हणजे चांगलं फुलून येईल. नोच प्रॉब्लेम. नोच प्रॉब्लेमच नोच. 5-10 मिनिटं ठेवूया. हे झालं ना आता? ओके, झालं. एकेकान बुडायचं, त्यात घालायचं, त्याच्यात घालायचं. ओके. जरा मोठा करा गॅस. हा, मोठा आहे, मोठा. आणि हे कशाबरोबर खाता येईल ना आपल्याला? हो, सॉस बरोबर, साधं पण बरं लागतं. गरम गरम आत्ता खाऊन बघितली ना, किती चांगली लागते. लिंबाच्या लोणच्या बरोबर छान. कशावर बरोबर आहे. फक्त ते लिंबाचं लोणचं घरी बनवलेलं असलं पाहिजे. 8-10 महिन्यापूर्वीचं जर लिंबाचं लोणचं असेल ना, तर त्याची चव जी काय अप्रतिम असते. मुरलेलं. चला, झालं आता काय, फक्त काढायचं आणि खायला सुरुवात करायची. तुम्ही लिहायला सुरुवात करा. साहित्य आणि कृती. ओव्याच्या पानांची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओव्याची पानं, बेसन, धणे जिरे पूड, खायचा सोडा, तिखट, हळद, तांदळाचं पीठ आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन, मीठ, धणे जिरे पूड, तांदळाचं पीठ, हळद, पाणी आणि खायचा सोडा घालून बॅटर करून ठेवून द्यावं. त्यामध्ये ओव्याची पानं घोळवून खरपूस तळून घ्यावीत.